उत्तर प्रदेश एटीएस पथकानं रामपूर येथील व्यावसायिक शहाजादला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मुरादाबाद इथून अटक केली आहे। अटक केलेला व्यावसायिक भारत आणि पाकिस्तानमध्ये सौंदर्य प्रसाधनं, कपडे आणि मसाल्यांचा अवैध व्यापार करतो। दरम्यान शहाजादचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एजंटशी चांगले संबंध असून तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या एटीएसला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, देशातले स्लीपर सेल किती घातक आहेत आणि किती दूरवर पसरलेत हे समोर आलंय। एकूण 10 जणांना ताब्यात घेण्यात आलंय आणि शहाजाद संदर्भात काय अपडेट आहे? नक्कीच शहाजाद या एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून। आणि हा व्यापारी भारतातील माहिती ही पाकिस्तानी गुप्त यंत्रणांना देत होता असा संशय आहे आणि त्याविषयीचे काही प्राथमिक पुरावे आपल्या यंत्रणांच्या हाती लागल्यानंतर आपल्या यंत्रणांनी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेतील कलम 152 अंतर्गत या सगळ्यांना अटक केल्याचं आपल्याला कळतंय। त्यासोबतच उत्तर प्रदेशच्या कैरानामधून नोमान या एका ISIशी संपर्क असलेल्या गुप्तहेराला अटक करण्यात आलेली आहे। नोमान हा ISIचा ऑपरेटिव्ह इक्बाल याच्या संपर्कामध्ये होता आणि काश्मीरला जाणाऱ्या सर्व ट्रेन्स आणि त्याविषयीची माहिती हा नोमान तिकडे पोहोचवत होता इक्बालच्या माध्यमातून। आणि ISIचा जो इक्बाल आहे त्याला नोमान हाजी साहब किंवा जनाब असं म्हणून संबोधत होता। त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या अशा अनेकांची नावं ही कायम केंद्रीय तपास यंत्रणांच्या किंवा केंद्रीय गुप्तवार्ता यंत्रणांच्या रडारवर होती। त्याविषयीची माहिती स्थानिक पोलिसांना दिली जात होती, परंतु केवळ संशयाच्या आधारे अटक करता येत नव्हती। आता जे पुरावे या सगळ्यांनी शेअर केलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या हाती लागले त्यानुसार विविध राज्यांमध्ये पोलिसांकडून कारवाई केली जाते आणि यामध्ये उत्तर प्रदेशचे पोलीस आहेत, आसामच्या पोलिसांकडून कारवाई झाली, हरियाणाच्या पोलिसांनी केलेली आहे। त्यासोबत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पोलिसांनी सुद्धा आज सकाळी 2 ISIच्या हस्तकांना अटक केलेली आहे। त्यामुळे अशा संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीने पाकिस्ताननी काही गुप्तवार्ता मिळवण्याच्या दृष्टीने जे नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न केला होता त्या नेटवर्कवर आता एक प्रकारचा स्ट्राईक केला जातोय असं आपण नक्की म्हणू शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।